नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात काय घडणार आहे हे आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. इकडे सायलीला जरा हळूहळू आठवत असतं. अर्जुन तेच प्रयत्न करत असतो की सायलीला कसं आठवेल आणि कसे ती तन्वी म्हणून सगळ्यांसमोर कधी येणार असं अर्जुनला वाटत असतं. आता अर्जुन आणि सायली इकडे खेळ खेळत असतात, जसं की लहानपणी तन्वी आणि अर्जुन खेळत असतात तसं. कारण अर्जुनला वाटत असतं की सायलीला आठवावं. सायलीची पण खूप इच्छा असते की पण तिला आठवत नसतं. पण आता इकडे दोघं खेळत असताना सायलीला आठवतं की अरे अर्जुन, थांब थांब, मीच तुला पकडणार आहे असं सायली अर्जुनला म्हणत त्याच्या पाठीमागे पळत असते आणि अर्जुन सापडतो. मग तितक्याच सायली खाली पडते. मग सायली म्हणते, अरे अर्जुन थांब, मी आता तुझं नाव पूर्ण आजीला सांगणार आहे असं सायली म्हणते. जसं की ती लहानपणी तन्वी जशी बोलत होती ना, तशी सायली आता म्हणत असते. अर्जुनला आठवतं की ही आता बरोबर तन्वीसारखंच वागत आहे, हिला सगळं आठवत आहे, हीच तन्वी आहे असं अर्जुन म्हणत असतो. इकडं अर्जुन म्हणते, अगं ये थांब थांब, पडली असतीस ना तू. मग त्यावर सायली म्हणते, हो ना, मी पडले असते अर्जुन तुझ्यामुळे. मी आता पूर्ण आजीला तुझं नाव सांगणार आहे बघ असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो, नको नको, थांब थांब, पूर्ण आजीला काही माझं नाव सांगू नकोस. मी तुला ना, हे तुला गळ्यातलं माझं लॉकेट पाहिजे होतं ना, तुला खूप आवडलेलं ना, तू हे घे म्हणून अर्जुन सायलीला ते देतो. मग सायली म्हणते, अरे वा, मला तर हे खूप आवडलं होतं. मग सायली म्हणते, नाही सांगणार मी आता तुझं नाव पूर्ण आजीला नाही सांगणार असं म्हणते. त्यावर अर्जुनला लहानपणीचं फ्लॅश होतं. मग अर्जुन म्हणतो की मग सायलीलासुद्धा ते फ्लॅश होतं की अर्जुनने मला लहानपणी हे लॉकेट दिलेलं असं सायलीलासुद्धा वाटतं की दोघे मिळून इथे छान बसलेले असतात. मग अर्जुन सायली एकमेकांकडे बघत बसतात. मग त्यावर अर्जुनला वाटत असतं की किती छान ना, सायलीला किती छान आठवत आहे. बरं झालं आता तन्वी म्हणून सायली आमच्याच घरात राहणार. ती खोटी प्रिया वागत आहे ना, तिचं आता सगळं पर्दाफाश होणार असं सगळ्यांना वाटत असतं. आणि येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता प्रिया आलेली असते जेलमध्ये सुटून. अश्विनचं बाळ प्रियाच्या पोटात वाढत असतं. त्यामुळं प्रिया सगळ्यांकडून माझी दया वाटावी म्हणून जेलमधून सुटून एक तेवढंच 5 मिनिट ह्यांना भेटायला आलेली असते. मग कोणालाही तिची दया वाटत नाही. इकडं सायलीला मात्र सत्य कळालेलं असतं की प्रियाच्या पोटात अश्विन भाऊजींचं बाळ वाढत आहे. मग सायलीला तिची खूप दया येते. आता येणाऱ्या भागात सायली प्रियाला घरात घेऊन परत फसते की काय असं वाटत आहे. पण सायली प्रियाला घरात घेणार, कारण तिला त्या बाळाची काळजी खूप वाटत असते. म्हणून ती प्रियाला घरात घेणार आणि परत प्रियाचं कटकारस्थान सुरू. प्रिया मग आता ते बाळ जन्माला घालून परत सायलीवर काहीतरी कटकारस्थान करून सायलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रियाचा असतो. आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. त्यासाठी चॅनल बघायला विसरू नका आणि तसेच सबस्क्राईब करा. इकडे सायली म्हणजे ती खूप विरघळलेली असते, इतकी चांगल्या मनाची असते ना सायली. प्रिया ती कितीही हिच्यासोबत वाईट वागली तरी सायली मात्र तिच्याशी वाईट वागत नाही, कारण तिला मानवीयता असते तिच्याकडे, म्हणून सायली तसं करत नाही. प्रिया मात्र खूप नीच बुद्धीची असते, तिला काही दयामया येत नाही कोणाची. तरी अर्जुन सायलीला सांगत असतो की तू ना विरघळू नकोस त्या प्रियावर, तुला माहिती आहे ती कसली बाई आहे, तुला माहीत आहे ना गं सायली, मग शांत बस तू असं म्हणतो. मग सायली म्हणते, नाही हो, मी तिला काही विरघळणार नाही आहे. मला त्या बाळाचीच खूप वाईट वाटते. ते बाळ काय केलं आहे, निष्पाप आहे ना, ते तर काय केलं आहे, ते खरंच अश्विन भाऊजींचं बाळ असेल तर असं सायलीला वाटत असतं की अश्विन मात्र काही केलं स्वीकार करत नसतो की ते माझं बाळ नाही आहे. तर प्रिया आता सोडणार नाही आहे. ती कसल्या मास्टर माइंडची आहे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. ती मात्र हे सिद्ध करणारच की हे बाळ अश्विनचंच आहे. आणि इकडे महिपत खूप चांगला माणूस व्हायला निघालेला असतो, पण तो काही चांगला माणूस नाही आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. परत त्याची बुद्धी तो दाखवणारच. प्रिया साक्षी हे सगळे एकत्र येऊन परत कटकारस्थान हे करणारच. हे आता
ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणारच आहे. प्रियाची नीच बुद्धी काही जात नाही आणि सायली तिला माफ करायचं काही सोडत नाही. सायली मात्र तिला नक्की माफ करणार हे तर खरंच आहे. सायली परत तिला माफ करणार आणि घरात घेणार. परत सायलीचं सगळं विस्कटणार. अर्जुन सायलीचं प्रेम परत दूर होणार. प्रियाच्या मनात हेच असतं की परत तिला अर्जुनच पाहिजेल असतोय. परत तिचा एक डोळा अर्जुनवरच असतोय. मी अर्जुनला कसं घेऊ, सायलीला कसं अर्जुनपासनं लांब करू, हे प्रियाच्या डोक्यात असतं. ते बाळ वगैरे सगळं खोटंच असतं. ती खोटं नाटक करत असते. पण अश्विन मात्र ह्यात खूप हसत चाललेला आहे. इकडे कल्पना देखील खूप हळवी झालेली आहे. कारण माझ्या मुलाचं असं का झालं. आधीच एकतर अस्मिताचं आत्ता सगळं बरोबर चाललेलं आहे, त्यात परत हे अश्विनचं असं. ह्या नीच प्रियाला काय करू मी, असं कल्पनाचं चाललेलं असतं. मग कल्पनासुद्धा ते बाळ आपलंच आहे की काय असं स्वीकार करते की काय असं वाटायला लागलं आहे. इथं सगळेच परत प्रियावर दया करून प्रियाला सगळेजण घरात घेतात असं येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट्स आपल्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.